निळाचे मालक पांडुरंग सांगतात की निळा, अरे माझी ओळख करून घे, मी तुझ्यासाठी आलेलो आहे. ज्या तुकारामाने अहोरात्र भजन केलं त्याच्यासाठी मी एवढ्या लवकर आलो नाही, पण तुझ्यासाठी मी आलो आहे. विचारलं कुठून आलात? पंढरपुरावरून. मंडळी, आपल्या समोर जर असं भगवंत आले असते तर आपला आनंद गगनात मावला नसता. पण निळोबारायांच्या समोर पांडुरंग येऊन उभे राहिले. निळोबारायांनी सांगितलं, बाबा अरे तुझं इथं येण्याचं कारण, पंढरपुरावरून तू या ठिकाणी आलात कशाला? मी या सांगितलं की निळा मी तुझ्यासाठी आलो. त्यावेळेला निळोबाराय म्हणतात की भगवंता कशासाठी तुम्ही आला असाल? तुझ लागे थे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचणी आला का? निळोबाराय सांगतात, देवा अरे मी तुझ्यासाठी या ठिकाणी बसलो नाही, मी या ठिकाणी बसलो आहे फक्त माझ्या सद्गुरु माऊलीसाठी. जोपर्यंत माझ्या सद्गुरु माऊली येणार नाही तोपर्यंत मी आता या जागेवरून उठणार नाही. त्यावेळेला पांडुरंग सांगतात, निळा अरे अहोरात्र लोक माझ्या नावाने टाहो फोडतात, त्यांच्या स्वप्नात सुद्धा मी लवकर गेलो नाही निळा. पण सद्गुरु माऊलीवरती तुझी असणारी ही एकनिष्ठ भावना पाहून मी तुला प्रसन्न झालो. निळा माझी ओळख करून घे, मी पंढरपूरचा पांडुरंग आहे. असं म्हटल्यानंतर मंडळी निळोबारायाने सांगितलं, बाबा तू पंढरपूरचा पांडुरंग आज नाही तर आणखी कोणी आज, मी काय तुला ओळखू शकत नाही. मी या ठिकाणी ओळखतो फक्त एकट्या माझ्या सद्गुरु माऊलीला, माझ्या तुकोबारायांना. तुकोबाराय आल्याशिवाय मी या ठिकाणावरून उठणार नाही. त्यावेळेला निळोबाराय पांडुरंगाला काय म्हणाले म्हणाल, लक्षपूर्वक ऐका. निळा म्हणे आम्ही नळघोटी देवा, 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 निळा म्हणे आम्ही नळघोटी देवा.
म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुकयाचा धावा करीत असे. सांगितलं भगवंता आले तसे तुम्ही परत जा. मी या ठिकाणी बसलेलो आहे फक्त माझ्या सद्गुरु माऊलीसाठी. मंडळी पांडुरंग परत गेले आणि निळोप बारायला अनुष्ठान लावून ज्या दिवशी 42 दिवस पूर्ण झाले त्या दिवशी जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय वैकुंठावरून परत त्या देहूला आले. विठ्ठल विठ्ठल काही लोक म्हणतात की खरोखर तुकोबाराय वैकुंठाला गेलेले परत देहूत आलते का? मंडळी एकदा नाही 3 वेळा आले. एकदा शिष्य निळोबारायासाठी, एकदा मुलगी भागीरथीसाठी आणि तिसऱ्यांदा मित्र होता संताजी तेले त्याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबाराय वैकुंठावरून परत आले. निळोबारायांना दर्शन दिलं. मंडळी असे गुरु शिष्य असले पाहिजे की इतकी एकनिष्ठ भावना शिष्याची आपल्या सद्गुरु माऊलीवरती होती. म्हणून तुकोबाराय वैकुंठाला गेलेले परत त्या देहूला आले. त्यावेळेचे ते गुरु आणि शिष्य निष्ठावंत होते. पण आता या कलियुगामध्ये इतके गुरु माऊली आणि इतके शिष्य झालेत की कांद्याच्या मुळीच शिष्य आणि कांद्याच्या मुळीच गुरु माऊली झालेले आहेत. प्रत्येक वारीला आम्ही पंढरपूरला जातो, सद्गुरु माऊली करून घेतो आणि गळ्यामध्ये माळा घालतो. पण गळ्यामध्ये माळ घातली, आषाढी वारीला घातली की कार्तिकीला गळे मोकळे. असे गुरु माऊली आणि शिष्य मंडळी नको आहेत मंडळी. आणि असे जर सद्गुरु माऊली आणि असे जर शिष्य मंडळी असतील तर एका ठिकाणी सांगतात, म्हणजे गाथ्यात नाही बर का, माझ्या माथ्यातलं प्रमाण आहे. असे जर गुरु शिष्य असतील तर गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी. शिष्य नदीला मासे धरी, अर्धे हळकुंडावून पिवळे असणारे जर गुरु माऊली केले तर गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. असे गुरु शिष्य नको आहेत. गुरु माऊली असावे तुकोबारायासारखे आणि शिष्य जर असतील तर निळोबारायासारखे. तुम्ही जा, पंढरपूरला जा, देहूला जा, आळंदीला जा. त्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर गळ्यामध्ये माळ घालताना आपले सद्गुरु माऊली कसे असले पाहिजे? एका ठिकाणी सांगतात, गुरु करावे बळकट त्याचे धरावे मनघट. गुरु माऊली बळकट असले पाहिजे, तब्येतीने नाही बरं, शरीराने नाही, धष्टपुष्ट असले पाहिजे असं काही नाही. सद्गुरु माऊली ज्ञानाने बळकट असले पाहिजे. आपल्या शिष्याची अपेक्षा काय आहे त्या सद्गुरु माऊलीला अंतर्ज्ञानाने समजलं पाहिजे. आणि आपल्या सद्गुरु माऊलीवर एक निष्ठा ठेवणारे असे शिष्य असले पाहिजे. आता या कलियुगामध्ये एवढे गुरु आणि शिष्य मंडळी आहेत, काय विचारता महाराज. आषाढी वारीला पाऊस सुरू असतो. पंढरपुरामध्ये जर कोणाचे गुरु माऊली असतील तर गुरु माऊलीला आणि शिष्यांना एका मठात राहायला जागा मिळत नाही वेळेअभावी. मग शिष्य एका बाजूला आणि सद्गुरु माऊली एका बाजूला. मग शिष्य मंडळी पंढरपुरात आलेले 4-5 दिवस पंढरपुरात राहतात आणि गावाकडे निघायच्या वेळेला प्रसाद घेतात, बाजार काय असेल तो करतात आणि घराकडे जायच्या टायमाला बरोबर गुरु माऊलीच्या दर्शनाला जाणार. आता सद्गुरु माऊलीच्या दर्शनाला त्या मठावरती गेले की बाहेर शिष्य सेवक वर्ग असतो, ते सांगतात, अहो जरा 5 मिनिटं थांबा, गुरु माऊली येतील तुमचे. कुठल्या गावावरून आलो? खूप लांबून आलो म्हणे, कोल्हापूर जिल्ह्यामधून. बरं बरं मग थांबा 5 मिनिटं. 5 मिनिटं थांबा असं सेवक वर्गाने सांगितलं तर या कलियुगातले शिष्य मंडळी लगेच घड्याळाकडे पाहतात. 5 मिनिटं लागतील गुरु माऊलीला यायला. अहो आता 10 मिनिटं राहिलेली आहेत गाडीला आणि आता ही जर गाडी गेली तर आम्हाला दुसरी गाडी लवकर मिळणार नाही. त्यावेळेचे निळोबाराय शिष्य सद्गुरु माऊलीसाठी 42 दिवस अनुष्ठान केला अन्न पाणी न खाता. आणि या कलियुगातले शिष्य मंडळी 5 मिनिटं सद्गुरु माऊलीची वाट पाहत नाही. विठ्ठल विठ्ठल या कलियुगातले शिष्य मंडळी म्हणतात 5 मिनिटं वेळ आहे का? मग आता ही गाडी गेली तर परत मिळणार नाही. नाही गुरु माऊली या वारीला भेटले तर चालतील, पुढच्या वारीला भेटतील. घेतली पिशवी की लागला रस्त्याला.
असे गुरु शिष्य जर असतील तर हीच विष्णूची महापूजा कधी होणार नाही मंडळी. मग तुकोबारायासारखे सद्गुरू माऊली आणि निळोबारायासारखे जर शिष्य असतील तर तुकोबाराय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, भव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. मंडळी, तुकोबारायासारखे गुरु माऊली आणि निळोबारायासारखे जर शिष्य असतील तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मानव जन्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहे. माणसाने मुखाने सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. पण आपण मुखाने कधी सत्य बोलतो का हो? 100मध्ये 1 शब्द खरा, नाही तर सर्व लबाड. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगाचे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी हे अभंग लिहिले, हे मुखाने सत्य बोलत होते आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत होते. कसं म्हणाल तर सत्य घडलेली घटना मी तुम्हाला सांगते मंडळी. त्या गावामध्ये एक अशी गरीबाची मुलगी बालवयामध्ये विधवा झालेली होती. आता विधवा झालेली असल्यामुळं आई वडील मरून गेले. भाऊ भाऊजाईचं राज्य. भाऊजाईंनी सांगितलं की वैंसा तुम्ही कुठेतरी काम धंदा पहा. एका श्रीमंत सावकाराच्या घरी ही गरीबाची मुलगी झाडलोट करण्यासाठी, धुणं भांडी करण्यासाठी राहिली मंडळी. पण एक दिवस असा उगवला की जे सत्य असतं त्या सत्याच्या पाठीमाग त्याला खस लावण्यासाठी असत्य पळत असतं. विठ्ठल विठ्ठल मग ज्या श्रीमंताच्या घरी ही गरीबाची विधवा मुलगी कामासाठी होती, एक दिवस काहीतरी कारणास्तव त्या घरातली सर्व मंडळी घरामधून बाहेर गावी लग्नाच्या कारणाने निघून गेली आणि जो श्रीमंत ग्रस्त होता तो घर मालक तोच एकट्या घरी. आता ही गरीबाची मुलगी नित्य नेमाप्रमाणे त्या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी आली आणि ज्या वेळेला काम करण्यासाठी आली त्या वेळेला हा श्रीमंत ग्रस्त ती विधवा मुलगी ऐन तारुण्यामध्ये आलेली. या श्रीमंताने त्या मुलीकडे पाहिल्यानंतर याच्या भावनेमध्ये बदल झाला. झाली वाईट वासना, 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 झाली वाईट वासना. त्या श्रीमंत ग्रस्ताची या गरीबाच्या मुलीबद्दल वाईट भावना तयार झाली मंडळी. आणि त्या वेळेला त्या दिवसापासून त्या गरीबाच्या विधवा मुलीला दिवस गेले. 1 महिना झाला, 2 महिने झाले आणि 3रा महिना सुरू झाला. त्या वेळेला ज्या ग्रस्ताचा गर्भ होता त्याला या मुलीने हात जोडले आणि सांगितलं, सावकार, ज्या दिवशी तुमची माझ्याबद्दल वाईट भावना तयार झाली त्या दिवशी म्हणे त्या दिवसापासून मला दिवस गेलेले आहेत. तुमच्या रक्ताचा अनुकूल आज माझ्या उदरामध्ये वाढत आहे. असं म्हटल्यानंतर या श्रीमंत ग्रस्ताने सांगितलं, बाई आता बोलली ते बोलली म्हणे, पण परत जर हे उच्चार तू काढले तर तुला फाशी दिली जाईल. या मुलीने हात जोडले आणि हात जोडल्यानंतर विचारलं, का हो आता मला दिवस गेलेले आहेत आणि हे माझं उद्या जर पोट दिसायला सुरुवात झाली आणि गावात जर मला कोणी विचारलं, बाई तू विधवा आहे, हा गर्भ कुणाचा, तर मी नाव सांगू कुणाचं. त्यावेळेला या ग्रस्ताने सांगितलं, अगं वेडे, आपल्या गावात तुकाराम नाही का म्हणे, भंडारा भामचंद्रा घोरवड्या डोंगरावर जाऊन भजन करतो. तुला जर कोणी विचारलं गर्भ कुणाचा आहे तर तुकारामाचा आहे म्हणून सांग. या मुलीने विचार केला की भगवंता, दयावंत, महान संत, भगवत भक्त असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय
महान संत आहेत आणि माझ्यामुळे जर अशा महान संताला कलंक लागत असेल तर माझा जीव मी ठेवणार नाही. कारण मी हा गर्भ तुकारामाचा आहे म्हणून जरी जगाला सांगितलं, पण हा गर्भ नक्की आहे कुणाचा माझ्या मनाला माहित आहे. पाप झाले माझ्या हाती आणि माझे मन साक्ष देती, 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 ओ माझे मन साक्ष देती, माझे मन साक्ष देती, माझे मन साक्ष देती. या मुलीने विचार केला, भगवंता पाप झाले माझ्या हाती, माझे मन साक्ष देती, गर्भ कुणाचा आहे माझ्या मनाला माहित आहे. मंडळी, त्या मुलीने मनात एकच निश्चय केला की उद्या आपण आपली जीवन यात्रा या इंद्रायणीच्या डोहामध्ये संपवायची, जीव द्यायचा असा मनामध्ये निश्चय केला. परंतु जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय त्या दिवशी भंडारा भामचंद्रा घोरवडे डोंगरावर भजनाला गेले नाही. इंद्रायणीच्या कडेला एका शिळेवरती बसून तुकोबारायांचं भजन सुरू होतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुकोबाराय भजनामध्ये मग्न असताना ही गरीबाची मुलगी त्या इंद्रायणीमध्ये जीव देण्यासाठी आली होती. तिने विचार केला की आता मी माझा प्राण या इंद्रायणीमध्ये देणार आहे, पण त्या अगोदर मला या महान संतांचं दर्शन घडत आहे. मुलगी गेली, तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर तुकोबारायांनी डोळे उघडून त्या मुलीकडे पाहिलं. मंडळी, आणि त्या मुलीने तुकोबारायांकडे पाहिलं, पण दोघं एकमेकाशी काही बोलले नाही. न बोलता ही मुलगी इंद्रायणीच्या मार्गाने निघून चालली. तुकोबाराय शिळेवरती बसून पाहत होते आणि पाहत असताना मात्र या मुलीने विचार केला की आता या इंद्रायणीमध्ये आपण आपली जीवन यात्रा संपवायची आहे. इंद्रायणीच्या कडेला गेली आणि त्या इंद्रायणीमध्ये उडी टाकणार. एवढ्यात तुकोबारायांनी आवाज दिला, बाळ थांब म्हणे. काय करते? बाळ थांब म्हटल्याबरोबर या मुलीने पाठीमागं वळून पाहिलं तर तुकोबारायांचा आवाज कानावरती पडला. मुलगी परत आली, तुकोबारायांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज मला आता इथून वाचवू नका म्हणे. तुकोबारायांनी विचारलं, बाळ काय करते? तिने सांगितलं, महाराज मला माझी जीवन यात्रा या देहूच्या इंद्रायणीमध्ये संपवायची आहे. तुकोबाराय सांगतात की बाळ अगं जीव देणं हे पाप आहे आणि जीव देते कशासाठी? मुलीने सांगितलं, महाराज मी एका गरीबाची मुलगी, बालवयामध्ये मला विधवापण आलेला आहे आणि ज्या श्रीमंत सावकाराच्या घरी मी कामाला जात होते त्याची माझ्यावरती वाईट भावना झाल्यामुळं महाराज मला दिवस गेलेले आहेत. मी विधवा, उद्या जर माझं पोट दिसायला लागलं तर मला जगात तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून मी माझा जीव या इंद्रायणीमध्ये देणार आहे. तुकोबाराय सांगतात, बाळ अगं ज्याचा गर्भ आहे त्याला जाऊन सांग. मुलीने सांगितलं, महाराज मी त्यांना विनंती केली. मग तुकोबाराय विचारतात, काय म्हणाला तो ग्रस्त? मुलीने सांगितलं, महाराज ज्या ग्रस्ताचा हा गर्भ आहे तो स्वतःच्या अंगाला लावून घ्यायला तयार नाही, त्यांनी मला तुमचं नाव सांगायला सांगितलेलं आहे. ज्याचा गर्भ आहे त्याने मला सांगितलं तुझं पोट दिसायला लागलं तर सांग गर्भ तुकारामाचा आहे. मंडळी, अशी वेळ जर तुमच्या माझ्यावर आली असती आपण अंगाला सुद्धा लागून घेतली नसती. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय महान भगवत भक्त आणि दयावंत संत होते. तुकोबाराय त्या मुलीला म्हणतात, बाळ अगं माझं नाव सांगितल्यानंतर तुझा आणि त्या गर्भातल्या बाळाचा जर जीव वाचत असेल तर जीव देऊ नको. जा गावात आणि तुला जर कोणी विचारलं गर्भ कुणाचा तर तुकारामाचा आहे म्हणून सांग. आली मुलगी गावात. मंडळी, 4-5 महिना लागला. विधवा आहे, कपाळाला कुंकू नाही, पोट दिसायला लागलं. गावातली गंगूबाई म्हणते, अगं तू विधवा हे कुणाचं? मुलीने सांगितलं तुकारामाचं. ठकूबाई म्हणती, तू विधवा आहेस हे कुणाचं? तुकारामाचं. सर्व गावात चर्चा झाली. मंडळी, पण जे नकट असतं ते नकट कधी राहत नाही. जे नकट आहे त्याला वाटतं माझ्या सारखा नाकाचा शेंडा दुसरा कुणाच्याच नाकाला नाही. ज्याचा गर्भ होता त्या ग्रस्ताच्या कानावर ही बातमी गेली आणि त्याने सांगितलं तुकारामाला शिक्षा झाली पाहिजे.
स्वतःला संत म्हणून घेतो आणि त्याच्यामुळे एका गरीबाची विधवा मुलगी गरोदर राहिलेली आहे. सर्व देहू मध्ये वार्ता पसरली. मंडळी, तुकोबारायांची धिंड काढण्यात आली. त्यावेळेला श्रीमान राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्या देहू मध्ये आले आणि तुकोबारायांची धिंड काढल्यानंतर ज्या पापी चंडाचा हा गर्भ होता तो ग्रस्त त्यावेळेला तिथं हजर होता आणि हजर असल्यामुळं या ग्रस्तानी तुकोबारायांना विचारलं, काय महाराज, कशी काय मिरवणूक आहे, बरं वाटतं का तुम्हाला? त्यावेळेला तुकोबारायांनी त्या ग्रस्ताला हात जोडले आणि तुकोबाराय सांगतात, सावकार, अहो माझ्या लग्नात सुद्धा असा सोहळा झाला नव्हता, माझ्या लग्नात सुद्धा अशी मिरवणूक निघाली नव्हती, पण तुमचे पाय भासतात त्याचं दुःख वाटतं मला. मंडळी, अशी वेळ जर आपल्यावर आली असती तर आपण काय केलं असतं? त्यावेळेला तुकोबारायांची ती मिरवणूक काढलेली चावडी समोर आली. श्रीमान राजे शिवछत्रपती त्या ठिकाणी रामदास स्वामी आले आणि विचारलं, तुकोबा, तुम्ही महान संत भगवत भक्त आहात म्हणे, खरं सांगा, या विधवा मुलीच्या पोटामध्ये जो गर्भ आहे हा गर्भ तुमचा आहे का? मंडळी, 3 वेळा ज्या वेळेला तुकोबारायांना विचारलं, गर्भ तुमचा आहे का, त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, गर्भ तर त्या माऊलीच्या पोटामध्ये आहे म्हणे, आणि हा गर्भ नक्की आहे कुणाचा मला कसं सांगता येईल? तुमची जर इच्छा असेल तर त्या माऊलीच्या पोटातला गर्भ सांगेल मी कुणाचा आहे. असं म्हटल्यानंतर मंडळी, ज्याचा गर्भ होता चर 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 मनामध्ये चरकला. संपूर्ण गाव जमा झालेलं चावडी समोर तुकोबारायांनी त्या मुलीला समोर बोलावलं. गर्भात असणाऱ्या बाळाला तुकोबारायांनी हात जोडले आणि तुकोबाराय सांगतात, बाळा, तुझ्यावरचा, तुझ्या आईवरचा अन्याय वाचवण्यासाठी मी माझं नाव सांगायला सांगितलं बाळा, पण आज माझ्यावरती हा घोर अन्याय झालेला आहे. तू गर्भात आहेस बाळा, पण माझी एक विनंती आहे तुला, तू सांग या लोकांना तू कुणाचा आहे. 3 वेळा तुकोबाराय बोलल्यानंतर मंडळी, त्या चावडी समोर जेवढी माणसं जमलेली होती त्या माणसांच्या समोर त्या विधवा माऊलीच्या पोटातला गर्भ बोलला, महाराज, मी तुमचा नाही, समोर उभा आहे या श्रीमंत सावकाराचा आहे. विठ्ठल विठ्ठल असं म्हटल्यानंतर ज्याचा गर्भ होता तो श्रीमंत सावकार सैरावैरा त्या ठिकाणी पळायला लागला आणि पळत असताना श्रीमान राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिपायांनी त्याला धरून आणलं, तुकोबारायांच्या समोर उभं केलं आणि शिवाजी राजे विचारतात, महाराज, ह्या महामूर्खामुळे तुमच्यावर अन्याय झालेला आहे, सांगा याला शिक्षा काय द्यायची? कीर्तनासाठी जमलेल्या माझ्या भाविकांनो, तुकोबारायांच्या जाग्यावरती तुम्ही किंवा मी जर असते तर आपण सांगितलं असतं, महाराज, याला लगेच आता फाशी द्या. पण तुकोबाराय दयावंत असे महान संत होते. तुकोबाराय सांगतात, शिवबा, अरे मी सांगल ती शिक्षा याला देणार आहेस का तू? हो म्हणे, मी देणार आहे. देणार आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांना सांगितलं, शिवबा मला वचन द्या. शिवाजी राजांकडून तुकोबारायांनी वचन दिलं आणि सांगितलं, शिवबा, या महामूर्खाकडून अशी परत वाईट भावना याची हो नाही, म्हणून याला 5 गावला जागिरी द्या म्हणे. विठ्ठल विठ्ठल आणि त्यावेळेला असे तुकोबाराय शिवाजी महाराजांना म्हणाले की, शिवबा, यांना 5 गावला जागिरी द्या. आपण जर त्या ठिकाणी असतो तर असं म्हटलं असतं का मंडळी? म्हटलं नसतं. त्या तुकोबारायाची गर्जना फक्त 1-2 मिनिटं तुम्ही आणि मी मिळून करू आणि नंतर पुढचा विषय तुम्हाला ऐकवते. तुकाराम 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 विठोबा तुकाराम
त्या माऊलीच्या पोटातला गर्भ बोलल्यानंतर मंडळी आजचा अभंग आहे त्या तुकोबारायांचा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. तुकोबारायणी एवढे महान आघात सहन केले मंडळी. आता तुकोबाराय इतकं तुम्हाला मला जमणार नाही बरं का. पण जाता जाता जेवढे कीर्तनासाठी भाविक भक्त तुम्ही उपस्थित आहात, तुम्हाला शांताबाई महाराजांची एक हात जोडून विनंती आहे. ती कोणती म्हणाल तर तुकोबाराय इतकं आपल्यामध्ये सामर्थ्य नाही. त्यांच्यासारखा तुम्ही वागावा अशी माझी इच्छा नाही. पण एक लक्षात ठेवा, एखादा माणूस जर कोण तुमचा दुश्मन असेल आणि त्या दुश्मनाला जर दुसरा माणूस कोण मारत असेल, तुमचा दुश्मन आहे, तुम्हाला त्याला सोडवायला जायचं नाही ना, जाऊ नका. बाजूला उभे राहून पहा. चांगला मारतो असंच मारलं पाहिजे, मेला पाहिजे असं लांब उभं राहून म्हणा. पण एक विनंती आहे तुम्हाला, दुश्मनाला सोडवायला जायचं नाही, जाऊ नका. पण जो माणूस तुमच्या दुश्मनाला मारतो त्या मारणाऱ्या माणसाच्या हातामध्ये काठी तरी नेऊन देऊ नका. एवढा तरी उपकार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमचा दुश्मन आहे मंडळी, श्रीमंत आहे आणि त्याच्या घराला आग लागलेली आहे. आग लागलेली आहे. सर्व मंडळी घराभोवती ओरडत आहेत, आग लागली विझवा, आग लागली विझवा. तो तुमचा दुश्मन आहे. तुमच्या दुश्मनाच्या घराला आग लागलेली आहे. तुम्हाला विझवायची इच्छा नाही ना, तिकडे विझवायला जाण्याचा प्रयत्न करू नका मंडळी. लांब उभे राहा. बाजूला उभे राहून त्या पेटलेल्या घराकडे पाहून हसा. चांगलं पेटलेलं आहे, असंच पेटलं पाहिजे. त्याच्या घरात काही सुद्धा शिल्लक नाही राहिलं पाहिजे. असं लांब उभं राहून त्या पेटलेल्या घराकडे दुश्मनाच्या पाहून हसा. पण जे पेटलेलं घर आहे दुश्मनाचं, तुम्हाला विझवायचं नाही ना, विझवायला जाऊ नका मंडळी. पण पेटलेल्या घरावर रॉकेल तरी ओतू नका. एवढा तरी उपकार करा. विठ्ठल विठ्ठल. तुमचा दुश्मन आहे, खड्ड्यात पडलाय बिचारा. त्याला वरती येत नाही, तडफड 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 करतो, त्याला वरती येता येत नाही. आणि तुम्ही त्या रस्त्याने निघालेला आहात. तुमचा दुश्मन आहे तो. आता दुश्मन खड्ड्यात पडलेला आहे. त्याला हाताला हात देऊन जर तुम्हाला वरती घ्यायचा नसेल, घेऊ नका. कारण तो तुमचा दुश्मन आहे. त्याच्या हाताला हात लावू नका. तो खड्ड्यात पडलेला आहे. तुम्ही वरती रस्त्यावरती उभे आहेत. तुम्ही वरती उभे राहून त्या खड्ड्यात पडलेल्याकडे पहा आणि वरती उभे राहून त्याच्याकडे पाहून हसा. त्याला सांगा, खड्ड्यात पडला असाच पड, तुला कधी वर काढणार नाही. दुश्मन आहे तुमचा, खड्ड्यात पडलेला आहे. नाही त्याला वरती काढायची इच्छा तुमची, वरती काढू नका मंडळी. पण खड्ड्यात पडलेला आहे दुश्मन, त्याच्यावर जाता जाता माती तरी लुटू नका. एवढा तरी उपकार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुकोबारायचा निश्चय बळकट होता मंडळी. म्हणून त्या विधवा माऊलीच्या पोटातला गर्भ बोलला. आणि तुकोबाराय या पृथ्वी तलावर आज अजर अमर राहिले. कशामुळं तर मुखाने तुकोबाराय सत्य बोलत होते आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत होते. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. ते जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय देहूचे रहिवासी आहेत मंडळी. प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये तुकोबारायांची बीज असती. या एकदा तुकोबारायांच्या बीजेला, ज्या दिवशी निळोबारायासाठी तुकोबाराय वैकुंठाला गेलेले परत आले ना, त्या ठिकाणी ते नांदरुकीचं झाड हल्लेलं आज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी साक्ष देणार आहे. त्या तुकोबारायचं एक अर्धा मिनिट भजन करू आपण. तुकाराम तुकाराम तुकाराम